तो की कधीच घरच्यांसोबत बाहेर फिरायला नका जाऊ. राम लगन मेरे राम लगन. अरे पोलीसवाले काका गेले सुंदर. ही इज अ सुप्रीम गॉड. लालबागच्या राजाला मनवणार. हे बोलणं चाहूंगा भाई कारण एक सुंदर दृश्य बघायला चाललंय आपण. पार्टीनं कोंबड्या घेऊदा गेलं ना मला. जो वृंदावनचं प्रेम मंदिर आहे सेम तसंच बनवलेलं आहे त्यांनी. हॅलो वेलकम टू न्यू व्हिडिओ. तर माझं नाव आहे उदय तायडे. आज आपण चाललो आहे नाशिकचे गणपती बघायला. तर उदय तायडे चांगला दिसतोय. हां तर आपण चाललो आहे नाशिकच्या वृंदावनला प्रेम मंदिर. ओके तर मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. त्या नाशिकमध्ये एवढं फिरून जावं लागतं. तिथून त्या टनलमधून त्या नाल्यात त्या माणसाने जाऊ नाही दिला आम्हाला. आता तेवढं मोठं टन मारून जाणं आहे मला. एकदा ट्रॅफिकमुळे राग येतो माहिती का. तरी शांती कारण एक सुंदर दृश्य बघायला चाललंय आपण सुंदर दृश्य बघायला चाललंय. तिथे असं राग नाही दाखवायला पाहिजे. आणि मला तुम्हाला हे सांगायचं होतं की पार्टीनं कोंबड्या घेऊदा गेलं ना मला विसरलेलं विसरलं नाही. सांगतो कंटिन्यू आपण. गणपती बघायला थोडं लवकर जायचं होतं बट आपल्याकडं टाईमच नाही. भाऊ बिझी आहेत ना सध्या त्यामुळे. अंबानी नाही अंबानी करते थोडंसं. अंबानी सरची थोडीशी वाईट परिस्थिती चालू आहे. आपका टर्न कुठून. हमने ये डिसाइड किया कि कंटिन्यू वीडियो ब्लॉगिंग करेंगे भाई. 3 साल बस 3 साल अपन कंटिन्यू ब्लॉगिंग करने वाले. ब्लॉगिंग और भी बहुत कुछ करेंगे लेकिन ब्लॉगिंग एक पर्टिकुलर एक शब्द यूज़ किया मैंने. और बाकी जो कुछ भी बाकी जर्नी के बारे में वगैरह वो भी एक वीडियो बनाने वाला हूँ मैं. और एक पॉडकास्ट में जिसमें आएंगे अपने जेठा भाई चालू है उसकी जल्दी वो भी देखने को मिलेगा आपको. और जो मेरे दोस्त थे वो ये बोलना चाहूँगा कि भाई तुम्हाला जिओ एअरटेल वाल्यांचे जे कूपन कार्ड येतात व्हॉट्सअपवर मेसेज येतात फ्री रिचार्जवालं ते तुम्ही 15 जणांना शेअर करता तरी पण तुम्हाला रिचार्ज नाही भेटत. याची गॅरंटी मला माहिती आहे. हां आपण खरं बोलतो. जर का तुम्हाला व्हॅल्युएबल कंटेंट वाटेल तर प्लीज शेअर करा. आणि माझं म्हणणं आहे जर तुम्हाला रिचार्ज नाही भेटत भाई तर तरी पण तुम्ही शेअर करता. पण हा व्हिडिओ जर का तुम्ही 3 जणांना पाठवला तर माझं चांगलं येईल तुमचं चांगलं येईल. तुमच्या मित्राला हेल्प करा तुम्ही ग्रो करायला. अजून काय पाहिजे ॲश करो बस. दुआ मिलेगी गरीब की दुआ करो. ये गरीब की दुआ मिलेगी भाई तुम्हारे को. बस आणखी काय तुम्हाला आता गणपती काय म्हणता ह्यावेळेस आपल्याला जायचं होतं लालबागच्या राजाला. माझा फ्रेंड गोपाल येणार होता बट मे बी सम सर्कमस्टॅन्सेस त्याचं नाही जमलं त्याच्यामुळे तर कॅन्सल झालं. बट नेक्स्ट टाईम गॅरंटी शुअर 1000% गॅरंटी देतो. नेक्स्ट टाईमचा आपण गणपती उत्सव हा मुंबईला लालबागच्या राजाला मनवणार. फक्त लालबागच्या राजाने मुंबईला पण साजरा करू आपण. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर आणि उदय तायडे कसा गाडीवर. बाय द वे आता आपण रस्ता बघणार. आपण ते लिमिटेडच गणपती करू बट ते खूप सुंदर असतील ते. नमस्कार. आता आपण पोहोचलेलो प्रेम मंदिरला जो वृंदावनचा देखावा आहे. दाखवतो आता मी. मला माहिती आहे मी क्लिअर नसणार आहे तेवढं बट आता दूर हात पकडला तर फोन गायब व्हायचा. आपण डेंजरस झोनमध्ये ना ते चप्पल गायब होती फोन काय. हां तर हा प्रेम मंदिरचा सुंदर देखावा आहे. हे मतलब जो वृंदावनचं प्रेम मंदिर आहे सेम तसंच बनवलेलं आहे त्यांनी. जे माझे मित्र वगैरे सगळेजण कोणी पण ब्लॉग बघत असेल तर येऊन जा नाशिकला. चांगलं आहे शॉर्टकट वृंदावन. म्हणजे इथं प्रॉपर गौशालाचं पूर्ण दाखवलेलं आहे. लावू का हात लावू का. भाई म्हणजे एक बारीक डिटेल केलेली आहे त्यांनी प्रेम मंदिर सारखी. म्हणजे ते आतमधून तो ओरा येतो ना प्रेम मंदिर तो ओरा नाही येते इथे त्यामुळे. भाई तर हे
श्रीकृष्णाला घेऊन जाताना. अरे भाई म्हणजे तुला राक्षसी नव्हती ती. सुप्रीम कोर्ट तर आता आपण आलेलो आहे मंदिरात प्रॉपर. तर हे गणपती आहे इथले एकदम सुंदर. राधे राधे. अरे एक मिनटं भाई, मला निघायचं एवढं गर्दीमधून. मी एक्सेप्ट करतो, मी येतो मंदिरात, पण भाई गर्दी एवढी आहे यार, एक कंटाळा येतो एवढं गर्दी. सुंदर देखावा आहे प्रेम मंदिरचा. अरे भाऊ आपले इथं का बरं मला वियर्ड नाही वाटत फोन पकडला तरी. पोलीसवाले काका गेले नाही, 9च्या वरती झाले का ड्युटी. आता ही एवढी घाण ट्रॅफिक आहे. प्रसादचे तर बुके सगळे. ते गणपती आणि कामाख्या माता, लास्ट गायत्री माता. ओके डन. आणखी एक स्पॉट झाला, आता पुढे बघू. भारी होतं, शंकरपाळी पण त्याच्यात. अरे लहान लेकरं असे खेळताना असं वाटतं उचलून घ्यायचं आणि फेकून द्यायचं इथं. एक छोटीशी लहान मुलगी, एक ती खूपच खतरनाक क्यूट आहे बघा त्यांची. आता यांच्या इथं खतरनाक आहे. हे बघ ही बाजी. हा नालायक माणूस काढू लागला लेकरांना. मी लहान होतो ना, मी याच्यावरती खेळायचो, नुसतं उड्या मारायचो इकडे तिकडे. बट भाई आता खेळून देता माणूस. आता बोलतो अभि तुम बडे हो गए ॲट अडल्टिंग. भाई खेळूच नाही देत. आता काय जेलस फील होतोय मी या लहान लेकरापासून, जेलस फील होतो. माहिती आहे याला ब्रेक डान्स म्हणतात, ज्यांना माहीत नाही, काही अनाडी लोकांना माहीत नाही, त्यांना सांगून देतो याला ब्रेक डान्स म्हणतात. आता मजा येते सगळ्या गोष्टींमध्ये. बोर वाटतं, कंटाळा येतो. कंटाळा नाही, बोर होतं बस. ते कसं आपल्या टाईपचे लोक असल्यावर, आपले दोस्त वगैरे असल्यावर मजा येते. आज जेवढे पण लेकरं भेटले असं रडतच होते नुसतं कुंकांग काही असं वाटत होतं फेकून द्या उचलून. एक मुलगा नाही का, तर त्याला त्याच्या पप्पाने गोदीमध्ये घेतलेलं होतं. तर तो माझ्याकडे बघून रडत होता. मग मी त्याला एवढे घाण डेंजरस रिॲक्शन दिले. पोरगा डायरेक्ट पप्पाच्या साईडामध्ये डायरेक्ट त्याचं ठेवलं. मेरे राम लखन, मेरे राम लखन, मेरे राम लखन. अरे कुठे गया लखन? मेरे राम लखन, मेरे राम लखन. कुठे संपलं फिनिश. खेळ खतम, पैसा आजा आपका लाना. 40 रुपये तिकीट लेंगे भाई. परत एक हे नवीन कॉमेडी. असं वाटतं इथं असं बुका मारून ते उडून डायरेक्ट खलास डिशो डायरेक्ट हवेत. मैं तुम तीनों को ठिकाने लगा के जाऊंगा. गोली गोगी पिंकू. पाहिजे 2027ला आपल्याला बिझनेस चालू करायचं मित्रांनो. कुंभमेळा भरतो नाशिकला. बिझनेस आयडिया विचार करून ठेवा, लिहून ठेवा,
कारण आपल्या 2027मध्ये काही ना काहीतरी बिझनेस चालू करायचं आहे कुंभमेळ्यापुरतं तरी भाई भाई त्या माणसाने काय म्हणता कशाच्या काड्या होतं का? हे झाड कशाचं आहे? हे झाड कशाचं आहे? त्या माणसाने लिंबाच्या झाड्या विकून ब्रशसाठी टूथपिक टाईप यूज करून त्या कोणत्या ऋषिकेशला जो कुंभमेळा भरतो तिथं कमवले भाई 22 लाख. भाई आपल्या इथं नाशिकला तर कमवूनच घेऊ आपण. अशा आयडियाज सांगतो मी तुम्हाला. तर आणि सगळ्यात चांगलं सजेशन तुम्हाला देतो की कधीच घरच्यांसोबत बाहेर फिरायला नका जाऊ. फिरायला जा म्हणजे असं नका जाऊ की आपल्याला दुसरीकडे जायचं त्यांना दुसरीकडे, मग आपल्याला ती फ्लेक्सिबिलिटी नाही राहत की यार आम्हाला तिकडे जायचं होतं जायला नाही भेटलं, घरचे आणि नाही इकडे चल, त्यामुळे ते फ्लेक्सिबिलिटी नाही राहत. तर मग ते मग हे करा. मग म्हणतोय जा फिरायला, पण मित्रांसोबत गेलं तर कसं फ्लेक्सिबिलिटी राहते. जेव्हा मन पडलं तेव्हा आपण आपल्या मित्रांना म्हणू शकतो बाई इथं चला, अरे तिकडे आणि तिकडे, त्याला उचलून फेकू शकतो आपण दुसरीकडं. त्याला जत्रेत काहीतरी कामाचं दिसलं आपल्याला. बस भाई आता ज्यांना जे करायचं ते करा. अपन बैठ के रहेंगे एक जगह पे, दर्शन लेंगे अपन और बैठ जाएंगे एक जगह बस. अरे नाश्ता. हेलो तिच्या मम्मीला म्हणते मम्मी इकडे बघ मी डान्स करते म्हणजे. ती ब्लॅक ड्रेस वाली तर तिच्या मम्मीला असं चिडून म्हणते म्हणे मम्मी मी डान्स करते तू बघत का नाही म्हणे. ती दुसऱ्या कोणासाठी डान्स नाही करत ती फक्त तिच्या मम्मीसाठी डान्स करते बाई. गेली हा परत राऊंड मारू देईन. तिकडे कोणची तिची पब्लिक मला ते समजत नाही. आपले 2च गणपती या ठिकाणी बघण्यात आलेले आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन कधीच घरच्यांसोबत गणपती बघायला नका जाऊ. जर तुम्ही घरच्यांसोबत गेले तर तुमचे गणपती बघणे नाही होणार, कारण आपल्याला तेवढी कारण आपल्याला तेवढी फ्लेक्सिबिलिटी नाही भेटत. लगेच गणपती बघून आपलं कसं 2 मिनटात गणपती बघा आणि लगेच कल्टी पडेल असं. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण लवकर शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवून जसा आपल्याला टाईम भेटेल तसा. बस